ईवीएम के विरोध में जिलाधिकारी कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू किया गया है। तो ये जानते हैं यह अनशन किसकी ओर से शुरू किया गया है तथा ईवीएम को लेकर क्या प्रतिक्रिया व्यक्त की गई है इस खबर में। ईवीएम के विरोध में जिलाधिकारी कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू किया गया है। गौरतलब है कि विधानसभा चुनाव के बाद कई जगह पर ईवीएम का विरोध दर्शाया जा रहा है। वहीं शहर में भी जिलाधिकारी कार्यालय के सामने ईवीएम के विरोध में आमरण अनशन शुरू किया गया है, जिसमें चंद्रपुर जिले के कांग्रेस के परिवहन विभाग के जिलाध्यक्ष सचिन रामटेके 6 दिसंबर आज से अनशन पर बैठे हैं। इस दौरान उनके साथ उनके समर्थक भी बड़ी संख्या में मौजूद है। तो आइए सुनते हैं इस समय कांग्रेस के ज्येष्ठ नेता गोपाल अमृतकर ने इस संदर्भ में क्या जानकारी दी। चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे परिवहन विभागाचे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ रामटेके आज ईव्हीएमच्या विरोधामध्ये इथे उपोषणाला सुरुवात केलेली आहे। त्यांनी आपणास माहिती आहे की बा या देशामध्ये एक निवडणूक आयोग हा एक स्वतंत्र असा असतो आणि त्याच्यामध्ये 4 जणांची कमिटी असते, पण या केंद्रातील सरकारने जे 4 जणांची कमिटीमध्ये जे सत्तेत लोक आहेत त्यांच्याच कमिटीमध्ये सहभाग घेतला, विरोधी पक्षाला सत्तेत त्या कमिटीमधून बाहेर काढलेला आहे। आपण पाहतो की आता महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जनतेचं असं म्हणणं आहे की या ईव्हीएममध्ये घोटाळा झालेला आहे आणि जनता सुद्धा आक्रोश करत आहे की या ईव्हीएममध्ये नक्की घोटाळा झालेला आहे आणि जनतेला सुद्धा हे प्रकरण माहिती आहे। तर हा एक जन आंदोलन त्याला स्वरूप मिळालं आणि जनतेमध्ये या ईव्हीएमच्या विरोधात एक आंदोलनाचं स्वरूप मिळण्यासाठी काँग्रेसने सुरुवात केलेली आहे आणि या काँग्रेसचा जनतेमध्ये संदेश पोहोचवण्यासाठी ईव्हीएमच्या विरोधामध्ये आम्ही इथे आज सचिन रामटेके उपोषणाला बसलेले आहे। आम्ही त्यांच्या समर्थनाचं त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालो। तो वहीं अनशनकर्ता सचिन रामटेके ने इस संदर्भ में क्या कहा, आइए सुनते हैं स्वयं उन्हीं की जुबानी। तर आज मी इथे उपोषणाला यासाठी बसलो आहो की आज या भारत देशामध्ये जी काही हुकुमशाही चाललेली आहे, ईव्हीएमच्या विरोधात आमचा नारा आहे की ईव्हीएम हटाओ देश बचाओ। जे आज महाराष्ट्रात घडलं आहे ते प्रत्येक ठिकाणी आज घडत आहे, त्या विरुद्ध आम्हाला काहीतरी आंदोलन करायचं होतं आणि हा जो नारा आम्ही जो दिला आहे ईव्हीएम हटाओ देश बचाओ, हा नारा प्रत्येक महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पूर्ण भारत देशामध्ये तो गेला पाहिजे आणि ईव्हीएमच्या विरोधात आणि ईव्हीएम हटलं पाहिजे, आमची अशी मागणी आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।